गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. असू द्या असू द्या असू द्या. मग काय म्हणलं आम्हाला? अरे काही नाही होत, बसा 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 बसा. तर मी काय म्हणतो, कालचा तुम्हाला अभ्यास सांगितला होता करायचा, तर तुम्ही करून आणला का सांगा. हो सर, आम्ही आणला सर. गुड गुड गुड, चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. हुशार पोरगी हुशार पोरगी. मग आम्ही काय हुशार नाही का हो सर? हा, आम्ही इथं काय तमाशा करायला आलो का सर? अबे बागड बिल्ल्या, मी सांगू काय तुला विचारलं काय? हा, तू उपचार बसणं त्यावर नंबर येत आहे ना आता. हा बरं, तर मग कालचा अभ्यास ज्याने ज्याने केला असेल ते उभे राहा, ज्याने नाही केला ते खाली बसा. सर मी नाही केला सर. सर तरी पण उभं राहावं लागतं. अरे पाकड बोललेले का? हा, हे उभं राहा सांगितलं का तुले? हा, बसा सांगितलं होतं ना. हा बरं सर बसतो सर. तर पूर्व, तर तुम्ही आले का असेल तर ते दाखवा बरं पटापट. तर मला पाच आहे, पण लवकर ऑफिसला जायचं आहे. हा हो सर दाखवतो सर. सर मी ना अभ्यास नाही केला सर, काय करू सर मी? तरी म्हटलं स्वतः लेखा उंदीर लागल्या, तुला अभ्यास केलाच नसेल लेखा. इरेस तुला सामटा सुमटा फिरत राहिला असेल लेखा. नाही सर, मी अभ्यास करत होतो, पण दुसऱ्या विषयाचा अभ्यास करत होतो. मग माझ्या विषयाचं काय चालतं? तुला काठी लागले होते का अभ्यास करायचा? हा, तसं नाही सर, ते बाकीचे विषय करता 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 तर भूक लागली होती, तर जेवलो होतो सर. हो का रे? किती जेवला रे? लय जेवलो सर. अबे बागड बिल्ल्या, किती जेवला, किती पोळ्या खाल्ल्या ते सांग म्हटलं. सर ते 4-5 खाल्ल्या 100%. हो. अबे जनावरा, अबे मी नाही खात. अबे 2च पोळ्या खाऊन माया मोकळं होतो. मायाबीन तू एवढा खातले का? मायाबीन का होय राजा जनावरा? सर खुराक असते सर. आता आमची काय करा सर, आमची गलती आहे काय? पोटात मावते तेवढं करावं लागल. मग लेखा माया अभ्यास, मग माझ्या विषयाचा अभ्यास तुला काय झालं करायला? झोडपणी चालते काय का? हातावाडी आलते का कोणाचे? हा, नाही सर, काय करा सर. बरं जाऊ द्या सर, पाहू आता थोड्या वेळ करून टाकून. सर पृथ्वी गोल आहे तर माणूस कोण नाही गोल सर? अबे येड भोक्या, ते विज्ञानाच्या मास्तरला विचार, बुकाच्या मास्तरला विचार. तू माझ्या विषयातली काय सांग ना, तुला काय विचारायचं तर? असं आहे का सर? बरं मला सांगा, आपण मुतलो की आपला मूत जमिनीवर कोण पडतो? तो आभाळात कोण नाही जात? काहून तुला काय अडचण आहे का? हा, आबाळातून काय पाणी पडतं का तू? हा, तेवढं म्हटल्याचं. हा सांग बरं. नाही सर, विचारू राहिला प्रश्न सर, येते नाही येत सर. हा, अबे खरकट्या पायाचे लेखा. अबे विज्ञानाचा विषय आहे हे, विज्ञानाच्या मास्तरला विषय बोलायचा. अबे माझ्या विषयात बोलला बे तू. हा, काय तू लेखा विषय शिकू शकत नाही, मग आम्ही एका दिवसामध्ये 7 विषयाचा अभ्यास कसा करू शकतो? तू बसले का उगा मुगा? तू माझ्या डोक्यानं खावले का मायबीन? हा, लय खातले का तू विनाकारणचे याचे त्याचे प्रश्न विचारू? तुला विचारा झक मारली मी माई. पाहिला का श्याम्या, कसं उल्लू बनवलं मास्तरले? हा, डोकं खाय आपल्याला आहे की नाही? हा, आता जमलं नाही का? आता पाय दे बा आले, पाय पडायचे राहिले आता फक्त बस. ते खाली आहे पायावर, पड बर पडकन खाली आहे पड. कमी आहे रे मायबीन हा गण्याच्या मायबीन. खुसफुस बंद करा रे, तुमचं काय होतं? हा, इकडे पहा पहिले, परीक्षा जवळ आली आहे, घटक चाचणी होणार आहे तुमची. तर फीची पैसे आणा तुम्ही. आणला काय? पाणीपतचा निबंध लिहून आणला का रे? सांगा रे पटपट. तू आणला का रे? हो रे श्याम्या, तू आणला का? मी नाही आणला. बरं म्हणजे मी मास्टर दाखवून देतो. तू जा ना तिकडे, मी मार खाऊ मग. हा, लय हुशार आहे रे तू. दोस्तीत काय मारतं काय? हा, हे चालणार बरं बाबू. मला नको सांगू ते, तू ताबात बस. तुला बस खाता नाही आला का? हे सर मी नाही आणला सर, पहा सर हे. आवाड हेपलेवानी ना, पेपर नाही तर निबंध लिहून आणला. पाहिले को सुधरा तुम्ही तरी, पाहिले को ढवपुट्ट्याने आणला लिहून. पाहिलं पहिले माया सर. हा, निबंध पाहिला सर पहिले, तिकडे नंतर पाहिला. हा, बरं पाहता. पानिपतच्या लढाईतनी पानिपतचे पाणी पिऊन पाणी घेऊन येऊ आले. वारे वा, निबंध लिहिला का मजा केली रे? ए यपा हेपण्या, काय लिहिला का मजा केली रे? आणलं सर, पानिपतच्या लढाईतनी पानिपतच्या लोकांनी तर पाणी आणलं प्याले सर. हा, हे बरोबर नाही का? सगळं वाचला होता का नाही तू ना रे? येड भोक्या. हा, पाणी प्याले आणलं नाही का सर ते ना सैनिक आहे ना? काय सर तुम्ही सर? हा, लिहिलं बापा का होय रे? ॲटमच लिहिला तुला तर. पानिपतच्या लढाईतनी सैनिक हत्ती घोडे डुकर डाकर घेऊन आले होते आणि आराम केला. वारे वा, डुक्कर धरले का? हे का डुकर आणले का ते ना रे? हा, येड भोक्या, काय लिहिलं कसा ॲटम आहे रे तू रे? सर आणलं होतं मी सर, धडा वाचला होता ना शिवनीला. जरा इकडे बरं, अडायला बरं झपाक. डबल जर निबंध असा जर लिहून आणला बाबू, तो विचारच कर बाबू. हा, समजलं का? कबाड गेलेले का? अरे श्याम्या, लय मार बसला का रे? मार तर लय बसले का? असून मास्तरची चक्कीची 100% हवा सोडणार म्हणजे सोडणार. काही झालं तरी आज पैदल पाठवतो म्हणजे पाठवतोच. आज गेम लागणार म्हणजे गेम लागणारच, सुटलं नाही. गुडबुड इकडे बारे. सर तुम्हाला सर काळपाटे सर बोलावलं सर ऑफिस मध्ये लवकरात लवकर. हो, ते घटक चाचणीच्या वरती माहिती द्यायसाठी लवकरात लवकर बोलावलं. आलो जाय हो तू.
ए बरोबर मी येईपर्यंत शांततेने बसायचं, कोणी काही चपना करायचं नाही, पुस्तक वाचायचं गुपचूप. हा मी जाऊन येतो बात. हा लगी आज सावन की फिर जड़ी है टिंग डंग 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 मारी डारे डा 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 डा. कधी पाहिलं नाही का चप्पल खायची डंग 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 डंग. सांग रे बाबू आता तुले खायची संत. श्याम्या पोरीला प्रेम समजत नाही का रे, येड भोकाची ले. हा ही मायाबीन चप्पल टाकू राहिली. पुट्टी सायको आहे जरा, हे पाहिजे माय बापाला घेऊन येते घरी. हो शाळेतच येऊन पाहिजे. हो बाई आम्हाला काय माहित नव्हतं. पण आमच्याकडे पाऊल म्हणशील का रे बाबा? शांताराम भाऊ पोयाटी एक नंबर जमली हो. काय मायाबीन पटचा पट बसला ना, मायाबीन बोंड्या पातो फुलं. अरे बापा बापा काय होय, खतरनाक मायाबीन बसवली तुम्ही ना. जसं पाणी निघालं तर बेजाच झपाट्यानं उडली पोयाटी तुमची. काही म्हणाय जाता येता बेजाच नाचू राहिली तुमची पोयाटी. बरं पायजा जपून पायजा, जरा काळजी घ्या जरा पोयाटीची. आता काय कायची टेन्शनच नाही मला तर मायाबीन. मग काय तर येरीच आपण 15-20 टाल्या खत टाकलं काय, येरीच खताचं काय उपजून आलं हे मार. जसं रप्प रप्प पाय ना किती झपाट्यानं त्या समोर तर टाकल्या होत्या, तोच तो उबडाच्या एवढे टाकली. हा आहे की नाही. शेण खतानं होतेच तेवढं. मग काय तर मार जसं जेवढं रासायनिक खतानं होतं तेवढं आपलं. मग काय तर गायच्या खतानं म्हशीच्या खतानं होऊन जाते. मग काय तर आपलं प्युअर आपलं गावरानीच खत एक नंबर आहे. मग काय तर काय ते खतन गीतं आपण विकत घ्या तर मायाबीन 50 किलो पाबर 1200-1300. हा इटाली पाबर 2000 किती मोठं होते पाबर. हे पाबर पुरंच पुरं म्हणजे 2-2, 3-3 वर्ष उतरत नाही जागा तिची पाबर हे. आणि हे पोतं टाकलं की बायास 2-3-8 दिवसात कार्यक्रम खाल्लाच याचा. काय तर म्हणतो लेखा तुले 2-4 गाई घे, 2-4 म्हशी घे लेखा. हा फक्त शेणासाठी घे, काही विषय नको. दूध मा इकडे देत जाय परी, एकाले मी घेऊन जात जाईन. हा आहे की नाही. एक परी आपल्या पुढे घेऊन जात जाय चाराले. हा काय विषय रे नी. हा हो लय हुशार आहो तुम्ही तर. हा हा मस्त. दूध तुम्हाला देतो आणि शेण मी ठेवतो. हा चालू मी. हा हा लय हुशार तुम्ही तर. अरे मजा घेतली. आता तुला समजत नाही का दूध काय मला देशील का तू. हा सांगायचे भात बजे तू पण काही पण राजा कसं बे. बरं मी काय म्हणतो, ते पोट्टेने काय शाळेत आलते आपल्या घरी, तुमच्या घरी माझ्या घरी आलते लहान लहान पोरं. तर फी जमा करायसाठी होय ते पेपराची घटक रासणी आहे म्हणे ना, त्याची फी द्या म्हणे. कसं करता चला घरती. हो जाऊ ना, ते सोयाबीनची एक चक्कर मारू तिकून आपण जाऊ तयार. आपण तसं गाडीने चाललं जाऊ. हा आहे की नाही. तर मी काय म्हणतो तसं करून चालू जाऊ आपण. ते का आता पेपर जवळ आले, पोट्याचे घटक टासण्या पण आहे. काय तर माग नका आता यायचं आहे चालू होते. मग काय तर काय तर बरं ऊन येतं पुराली. चला बरं लय उंच आज पाणी येते का काय माहिती मार जसं मायबीन. चला बरं पोहोच चला पटकन. पैशाच्या झाडाखाली बसू पण चाल बरं. मग काय तर मायबीन चल बसू नाही हो. ते पोट्याची पहिले फी देऊन चाललं जाऊ. मग अजून वापस येऊ 2-3-4 वाजता येऊ आपण. अजून वांड्या गिन्नेर येईन तर बुंड्या खाईन आहे की नाही. त्याच्यापेक्षा मग चला ना येऊनच जाऊ आपण. मग चला. हो चला चाल बरं. कुठं चालला रे. हा कुठं चालला बैलगाडी घेऊन. हा सांग बरं तू. हा काय काम आहे जायचं आता वक्तात नी. काल रात्री पाणी आलं, त्या रस्त्याने चिखल चाकल झाला ना, आता ती गाडी काय फसवायला चालला का तू. हा सांग बरं. ट्रॅक्टर नाही जात सरकार होता, बैलगाडी नाही जात, तू चालला घेऊन तिकडं. हो सुकलं ना ते आता. बैल चारा पाणी ताना लागत नाही काय. हा सांगा बरं. ते भारा कापून आणतो, चक्कर घेऊन येते, बातच येतो मी घेऊन. हा घरी कुठार कमी आहे. हा अजून बरसात गिरसात जास्त वाढली तर मग टाकाले काय मग बैलाले सांग बरं. आता हाय उघड तर घेऊन येतो मी 1-2 भारे. हा रप हो त्याला बरोबर आहे. मी काय म्हणतो ते कुठार आहे तेवढं दोंडाले मा करून घेऊन जाय राजा. पण काय काम नको जाऊ तिथं फसणं अजून विनाकारण बैलाले त्रास गिरे अजून पाय गिन मोडून राजा त्या चिखलात फसवून. तर काय कोणती आपत राजा उचलान घेऊन येतं बैल डोक्यावर. हा सांग बरं तू. हो ते विचार नाही केला आपण. अगं मी दुसऱ्या बाजूला कोण घेऊन जातो ना, लवणाच्या काटाकून तिकडून वरून हो त्या शिवल्याच्या वाराकून. हा त्याच्या वाराकून घेऊन जातो. तर मग ते घरी नाही का गोटे घेऊन. हा मारातून सोयाबीन चुडून घेऊन गेला तू, हे केला ते केला. हा काय राजा तू पण घरात गोटे आणता ना कारण. चाल होय वापस घे घरी. हे ना तू ऐक ना मामा बात त्यातून घेऊन मी. हा गाडीने काय बाहेर ठेवतो, पैदल जातो पैदल घेऊन येतो. हा 150 लेखा अबे लेखा इथं माणूस फसते आणि तू म्हणतो भारा घेऊन येतो तिथून. अजून म्हणजे टोंगा फसले का ते भराय वृक्षावरून तूही फसले का काय लेखा अक्कल आहे लेखा रे का बालबुद्धी. ते विचार नाही केला मायाबीन. अरे हो मायाबीन ते फसायचं मायाबीन. गाडी तर फसन मी पण फसीन म्हणजे काय तर मायाबीन. बरं चाल बा आबा त्या आहे मतानं घेत जाईन राजा काम. काय तू माणूस होय का होय राजा काय डोकसं घ्या फोकडा मायाबीन.
मला काय माहित का हा काय तर माय बी म्हटलं आला असं कमी जास्त पाणी उलीस हे तर चांगलं लटकन आलं तू म्हणून राहिला तर मला काय माहिती असले आपल्या घरातून फोत्र माहित होते का मला अरे असं ना मग थोडस एवढा मोठा इजा हे ते होऊन काहीच ऐकू येत नाही का बी तुले हा बस जाऊ दे काय एवढं बोलू नको चाल मी जातो घराकडे घेतो चाल का बाबाजी चाल बरं घे बरं तिकडे चाल लवकर लवकर हा लवकर तिकडे घरी काय होतं का बे मले? हा? सांगा बरं पटकन, हा? घरी पाणी चालले का हो? पाका रात्री पूर आला तर म्हणलं आता नाही येईन बा म्हणून झोपलो होतो. काय म्हणता का? सूर्य निघाला बाप. अरे हो मायाबीन. बरं झालं म्हणलं का चला लवकर चालता का? हा? म्हणायला चाललो होतो तर तुले चाल म्हणलं मासं घेसोय आले लावण्यात नाही चाल म्हटलं तुला याच्यासाठी आवाज दिला हा कशी होते एक एक भाजी आपली चाल पटकन माणसं गेले म्हणते सकाळीच तर आपल्या उरून नाही उरून लवकर चाल आपण त्या तिकडे नागामाच्या लवण्यात चालला जाऊ पटकन तिकडे लय मोठे मोठे येते चाल बरं पटकन हा आहे की नाही चला रे चला बरं अरे चल बरं पटकन चाल बरं. लागायचं बरं चल बरं. जाय घेतलं का? जाय चला पटकन. हो राजा मायाबीन मी साडी घेतली चला पटकन तेच पाहून घेऊ. पोतं घेतो तिथं पोतं अडवाले आहे की नाही चला बरं चला बरं पटापट चला चल ना चालू ना पटकन चला चला गण्या मला ऐकायला भेटलं संजनाचं लग्न आता ते पोरग पाहासाठी आलं म्हणते संजनाले तर काय करतं आता तुझ्या घरची हा तर गर्लफ्रेंड रे का मग फुर होऊन जाईन ना काय करतं लवकर करणं काय करायचं तर त्याचाच विचार चालू आहे मग काय तर माय भीन हा सापो ना त्याचाच विचार करू राहिलो मी आज नाही तर अहो आज त्याचा गेमच लावतो बजेट बरोबर त्याचं बजेट लावल्याशी जमत नाही ना हा कोण होय तर कोण येऊ दे ना माखटून राहिले त्याचा पाहतो घरी येऊन तर त्याचा बजेट पाहतो मी हा संजनाच्या जातो मी पाहतो ना आजच येऊ राहिला ना बरं पाहतो ना आज बजेटच पाहतो थांबा तसंही पुरी बरं फिल्डिंग लावतो मी आज बरोबर कर पण म्हणजे आमच्या चौकीपर्यंत आमचं गोष्ट आली नाही पाहिजे असं कर मी बघ तुला सांगू राहिलो काय करायचं कर हा मी उचलून येतं काय नेतं पोहून नेतं काय करत बघतो बरोबर नाही काय करायचं बरोबर प्रेमान घे हा आहे की नाही हो आता तसंच करावं लागेल ना मग काय तर बरं मी जातो आता तेवढी गोष्ट सांगायला आलो तुला तर तू पाय आता काय करायचं तर आहे की नाही अरे मी काय म्हणतो थोडीशी हेल्प पाहिजे होती जरा ते नाही का मी जेव्हा म्हणीन तेव्हा तुम्ही गाडी घेऊन यायचा लवकरात लवकर हा तरी एक सांगजा जर भेटला कोणी तर गण्या आहे त्याचा हा तिचा बियप हा तर मग मला त्याने मला काय करायचं होतं हा आता सांगत हां मग काय म्हणते ते नंतर पाहिजे मला सांगा ते कोणाला पण निरो अशा गोष्टी मी सांगू शकत नाही का मी चालू सरकारी कामा माणूस हा तू काय करायचं तू पाय बा हा सांगायचा प्रयत्न केला मी आता बरं पाय तुम्हीच बरोबर कसं करता पिक्चर त्याला का हा हे पाय ना काही मासू दिसून नाही राहिली एक मासू दिसली बघ ते पण आता उडून पाहिली का कसं काय समजून नाही राहिलं काय पकडतं का मजा करतं हो काय मायाबीन आपल्याला उशीर झाला यायले तुम्हाला म्हणलं लवकर चला बुटाला या म्हणत नाही आले गो तुम्ही पण काय ले गो ते हाय आता तेवढ्या गड्ड्यात टाका चला उड्या आता परत इकडे गुरे पाणी करा इकडे पाणी पतला इकडे आपण धरू हे दोघं धरते आपण पण हकला चला तिकडे गड्ड्यात निघाला हो रे मी पण इथं नाही काय हे धरतो एका साडी लावतो एक नाही तर पोतं लावतो हा तुम्ही तिकडून हकला त्यांना होय रे चेत्या लाऱ्या हो बरं तुला पकडायला इकडे येते ना नाही मागच्या सारखं करशील हा जाऊ पकडायला ना तर एक पायातून गेली याच्यातून गेली त्याच्यातून गेली म्हणतो मग हा आणि काय नकलेले मोठे आहे पुरी सारखे नाही तर असं करून बघू तू हे डोबऱ्यात नाही आम्ही जातो इथं थांबतो काटावर मासव्याचा जाई पकडतो आम्ही इथं घेतो हा आहे की नाही हो ना काय तर हा चल घे मग चल घे बरं आता होईल निघून हो चला चालेल बरं हकले निघून हकल हकल म्हणजे काही काम हे होय बकऱ्या होय हकलू काही पण बोलतो राजा तू मासो आहे ना कपडे काय लागन ते समजत नाही का मग आम्ही काढून देतो आल्याचे कपडे हा समजत नाही तुले पण काय लेका दिमागाचे हे करतं काय करतं ते काढ लवकर टाइमपास नको बडबड ये काढून घे लवकर हो काढतो मी काय म्हणतो ते मासी पाहिजे ते पायापाशी आहे तुझ्या बोलाची बारकी माय पायापाशी हा थांब बरं पाहू दे बरं अब सध्या पते लवकर हे पायापाशी आहे लवकर पकड आला पकड अबे काय लेखो तुम्ही मजा करायले काय करायले हा पायनं पर डसून पहिली पण तुम्ही पकडले नाही लेखा अबे लवकर हे इकडे आहे रोड उपर झाली ओय कुणी पकड चल लवकर घे पहा बरं तुम्हाला म्हटलं होतं ना तुला म्हटलं होतं चाल म्हटलं होतं ना लवकरात लवकर पाणी चालू झालं पाय आहे चिपीर चालूच आहे सकाळपासून आहे तुला म्हणलं होतं झाडाखाली थांबू नाही इकून चाला म्हणून हा घे बरं आता टोपणी पाय बरं हे पाणी पाय बरं हे तू काय करा काय सांगून येते काय आपल्याला माहित आहे काय पण तुम्ही पण मी काय म्हणतो चला मग काय आता गाठीत नाही काय तुळवता काय इथं वावर चला एकदा आज फवारा मारत होतो मायाबीन कशी उघड भेटली होती आलं ना मायाबीन काय बुरशी चढवते का काय चढवते आता सोयाबीनवर काय माहिती नाही पाणी चालू आहे ना अशा पाण्यात नाही का माहित आहे काय बुरशी चढते बुरशी चढल्यावर नाही का पीक नाही का कोंबजून जाते कोंबजून गेल्यावर पुरं मरून जाते मरून गेल्यावर मग पुरा दुवास होऊन जाते काय सोयाबीन उरते मग पहा बरं हा
हो राजा बरोबर आहे आलं, पण कसं करा मायाबीन, एक तर घरी कोण नाही, पोट्ट गेलं संग कुठं गेलं काय माहिती मायाबीन. कोणातरी सांगितलं म्हणे फोन लावून मला, तर पोट्ट तुमचं म्हणे त्या लावून दिसलं होतं म्हणे मायाबीन. नाही आता आपत आणली काय पोरानं काय. कोणत्या लवणानं गेले विचारलं कोण आहे तुम्ही तर रे? आता पाणी चालू झालं ना हे, येन पूर गिर तर वाया जाणार लेकाचे काय हो. कोण 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 किती किती गेले? आता माहित तर नाही, पण कोण आता गेले म्हणे 4-5 पोरं. मायाबीन ते मासा पकडाले असं गेले भोसूरचे लेकाचे. दया मायाबीन लेकाचे नान लेकाचे. नाही त्या काशानं ते दत्त्यानं नाही का ते सकाळी गेले ते मासे आणले होते त्यानं. हो 2-2 किलो. तर त्याचा पाहून ते पण गेले वाटते. मला असंच वाटून राहिलं ते पण त्याचा कार्यक्रम. कसं करतात चला मग, मी म्हणतो तू पण चाल, मी पण चालतो. चाल बरं पटकन. हो चला चला, काय तर माया भीन. चला बरोबर पटकन चला बरं. तुले पहिलेच म्हणलं होतं का, पहिले वारात जायचं म्हणलं होतं आणि पहिले पाहायचं म्हणलं होतं. रात्री पाणी आलतं ना तुले सांगू राहिलो ना, तर ऐकत नाही का. चालतेच म्हणत वर जास्तच नाही आलं. अबे पूर गेला तरी म्हणलं ऐकत नाही का. हे पाय बरं पिंडाची कोंड डिकू राहिले. का होय बरं, पाय बरं उसानं होय का होय. सांग बरं. माझ्या चुकतेच म्हणतं मग तू म्हणतं, मग माझ्या चुकतेच म्हणतं. आता काय करा, आता मला माहित नव्हतं ना, माहित आता ते आता मला काय बुडा म्हणे चालते म्हणे तर घेऊन जातो म्हणे. आता काय एवढं मोठं भाडं अंगावर बसन काय कसं होईल मायाबीन समजून नाही राहिलं. तर मला सांगतं काय तू? तुला पहिले समजायला पाहिजे होतं. अरे राजा इथंच पाय फसू राहिले बा, सोबत सांगून काहीच नाही फायदा. विनाकारण तू मला घरून आणतं आणि असं मग एक तर पाणी चाललंय, मला थंडी लागते लेकर का. मग तर ते पाय बरं टिपिक 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 चालूच आहे पाणी. हवा सुटली आता पाय बरं इजाचं गडगडन. पाय बरे बाप्पा 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 काय होय रे, घेते का जीव रे बाप्पा. मायबीन आजच रे, जाऊ दे बा घरी. मायबीन काय खरं नाही रे. खोपडी थांबून आपल्या खोपडी थांबून जागा काय तुम्ही त्या नो घ्या बैला खोलून घेऊ. चाललं जाऊ. हे मायाबीन काय पाणी चालू झालं रे बापा. हे काय मायाबीन यंदा बुरशी चढवते का काय माहिती मायाबीन. काय खरं नाही मायाबीन याचं सोयाबीनचं हे पयाटीचं आहे. अरे पयाटी तरी हे लागून रेन टग लावून, पण ते सोयाबीनचं कसं. फुलं गयन ना राजा, निरं पाण्याला पाणी. ना फुलं वयन ना काही ना वयन ना शेंगाय ना वयन सारख्याच होत्या. बुरशी लागून राहीन तर पुरं कोमत जाईन का सोयाबीन. काय तर मायाबीन हे वरचं पाणी होय काय होय राजा. एक तर शेतकऱ्याच मुळे येते फोकणीचं निरं येईना कारण. बाकीच्या धंद्यावर काहीच नाहीत कोणाचं. हो ना मायाबीन काय समजूच नाही राहिलं मायाबीन कसं होय तर हे नाटकं लावले येणं पाण्यानं. कायचं मायाबीन होय काय होय हे. एक तर पोरं गेले म्हणजे मला फोन आलता मग, आणि तू गेलता मुताले तेव्हा पोरं गेले म्हणे लावणार नाही म्हणे ते नागमाच्या तिकडं. तर आता पाणी चालू झालं तर मग सांग बरं पूर गिराला तर नाही आपत होईन काय. ते मासोया पाहिजे तर याच्याच मासोया निघून जाईन का. येले शिजवा लागेल मायाबीन भट्टीतनी. सांग बरं. ते नेणार कोण होय पुट्ट इच्छक भोकायचं. ते आलू पोळा होय का संख्या होय का ते पाहिजे इच्छा खायला गायचे पोरं. चला बरं इथून तिकडं जवळच आहे, चला बरं पाहून घेऊ. राजा पहिले बैल घे तिकडं धुऱ्यावर. तिकडं मोकळं सोड तिकडे चरण तोपर्यंत. आणि यायला पाहिले काय तर चाऊ आहे की नाही. छत्री घेतो बा मला उलट थंडी. आणि बारीक माणूस मग काय तर मायाबीन पाहता थंडी लागून येते मला. बरं छत्री आहे ना आपल्याशी, तुम्ही काय टेन्शन नका. चला.